शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता खूप मोठा लीप येणार आहे आणि आत्तापर्यंत आपल्याला वाटणारी भीती खोटी ठरणार आहे। म्हणजे आता आकाश बरा झाल्यावरती सुद्धा भूमीच्या प्रेमाची त्याला आठवण राहणार नाही, ही आता आपल्याला वाटणारी भीती आकाश क्षणात खोटी करणार आहे। कारण रागिणीचा पण हाच प्लॅन असतो। कारण ज्या वेळेला आकाश बरा होतो त्यावेळेला रागिणी हाच डाव करून भूमीला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण खऱ्याच प्रेमाची जीत होत बरा झालेल्या आकाशला एक अशी घटना घडत भूमीने आपल्यासोबत घालवलेलं 1 वर्षभर आपली घेतलेली काळजी सगळं आठवत आकाश आता भूमीला सायकल राणी न म्हणता भूमी थांब असं म्हणून थांबवणार आहे। आणि त्याच वेळेला आकाश बरा झाला म्हणून आजी आणि सगळे महाजन जरी खुश असले तरी एक व्यक्ती असते तिच्यावरती खूप मोठी गदा येणार असते, ती म्हणजे रागिणी। आणि ती गदा काय असते, भूमीला आकाश किती प्रेम करतो, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। इकडे आता भूमी आणि आकाश अक्कांकडे राहायला आल्यावरती भूमीने आपला नंबर बदललेला असतो। आजीने भूमीला फोन करून रडून सांगितलेलं असतं, तू भूमी का बरं फोन नंबर बदललास? भूमी सांगते माझ्या फोनला रेंज नाही आहे। पण ही सगळी भानुशाली वकिलांची आयडिया असते। भानुशाली वकील भूमीला भेटायला येतात। भूमीने मुद्दाम फोन चेंज केलेला असतो कारण ती कुठे आहे, काय आहे, ती तिथेच आहे का आजूबाजूला हे कुणाला कळू नये, ही सुद्धा भानुशाली वकिलांची आयडिया असते। मग भानुशाली वकील भूमीच्या कॉन्टॅक्टमध्ये असत तिला भेटतात आणि भानुशाली वकील म्हणतात, तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही का तुम्ही कुठे आहात ते? कारण तुम्ही आणि आकाश यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे। म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी इतकं इंटरफेअर का करतोय, या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये इंटरेस्ट का आहे, पण त्यामागे सुद्धा काही कारणं आहेत। तुमच्यासारख्या एखाद्या सभ्य बाईला कुणी त्रास दिला की मला काही जुन्या घटना आठवतात आणि त्याचमुळे मी अस्वस्थ होतो आणि म्हणून तुम्हाला मी मदत करतोय, तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका। भूमी म्हणते तुमच्यासारख्या सज्जन माणसाबद्दल मी गैरसमज करून घेईन असं कधी होणं शक्यच नाही आहे। तुम्ही खूप सज्जन आहात, मला माहिती आहे तुमच्याबद्दल गैरसमज करून घेणं म्हणजे खूप मोठं पाप आहे। यावरती आता मात्र भानुशाली वकील सांगतात, याच्या पुढचा प्लॅन आहे तो मी तुम्हाला समजावून सांगणार, कारण याच्या पुढचा प्लॅन असा असणार की तुमच्या आणि आकाशच्या जीवाला धोका आहे, पण त्याचा मी बंदोबस्त केलेला आहे। मी ऑलरेडी नोटीस पाठवले की तुमची सही कोर्टासमोर होणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही सापडून कोर्टात जात नाही तोपर्यंत तुमच्या जीवाला धोका नाही आहे। अशी एक चाल चलत इकडे मात्र रागिणीने आता वकिलांना कोर्टामध्ये भूमीची सही लागू नये म्हणून मॅनेज करण्याचं ठरवलेलं असतं आणि ती म्हणते तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला मी तयार आहे, पण कोर्टात भूमीची सही लागू नये यासाठी काय करता येईल ते मात्र तुम्ही बघा। यावरती वकील म्हणतात ठीक आहे मी बघतो, पण मला वाटत नाही ते शक्य होईल। माझ्या रागिणी म्हणते तुम्हाला जितके पैसे हवे तितके पैसे द्यायला मी तयार आहे, तुम्हाला कितीही पैसे बोला। कारण आता रागिणीला वाटत असतं आपण अरबोची मालकीण होणार आहोत, पण तिच्या स्वप्नांवरती धूळ पेरण्यासाठी नियतीने बरोबर योजना आखलेली असते। वकिलांना खूप सारे पैसे चारून भूमीच्या सहीशिवाय रागिणी आता या सगळ्यामध्ये कोर्टाकडून प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि मूर्ख वकील म्हणजे ॲक्च्युली वकील मूर्ख नसतो, तो पैसे लाटत काम होईल किंवा नाही होईल याची गॅरंटी देत नसतो। रागिणी मात्र उतावीळ झालेली असते कारण कोर्टाची नोटीस आलेली असते की भूमीने रजिस्टर ऑफिसला येऊन सही केल्याशिवाय प्रॉपर्टी नावावरती होणार नाही, पण वकिलाला पैसे चारून काहीतरी करता येते का याची रागिणी वाट पाहत असते आणि मनातल्या मनात मांडे खात असते सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण बनण्याची। पण नियतीचा खेळ रागिणीला थोड्याच वेळात कळणार असतो। तोपर्यंत इकडे भूमीला भानुशाली वकील म्हणतात, हे बघा आता पुढचा डाव असा असणार आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाशची ट्रीटमेंट चालू ठेवणं। आकाशची ट्रीटमेंट चालू ठेवता इकडे तुम्हाला मात्र रागिणीच्या समोर यायचं नाही आहे, तुम्ही जयसिंगपूरला आहात हेच दाखवायचं आहे। आणि रागिणी घरच्यांना सांगू शकत नाही की तुम्ही इथे आहात कारण तिचं पण भांडं फुटणार आहे, त्यामुळे तिला नोटीस देऊन मी मॅनेज केले, तुम्ही आकाशची ट्रीटमेंट चालू करून तुमचं काम करा। त्याच वेळेला आपण दुसरी एक योजना करतोय, ते म्हणजे या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही सही करू शकत नाही हे सुद्धा मी आता कोर्टात सिद्ध करणार आहे की तुम्ही याच्यावरती सही करून कोणाच्या नावावरती करू शकत नाही। हे जर सिद्ध झालं ना कोर्टामध्ये तर मात्र रागिणी काहीच करू शकत नाही, सही असून सुद्धा ती नुसती नामधारी आता तिथे होल्डर म्हणून राहील आणि त्यामुळे तुम्हाला दोघांना बोलवणं तिला भागच पडेल असं म्हणत भानुशाली वकीलने दुसरा डाव टाकलेला असतो। त्यानंतर भानुशाली वकील म्हणतात तुम्ही एक काम करायचं, फक्त आकाशला बरं करण्यावरती फोकस करा, कारण त्या विलनुसार जर आकाश बरा झाला तर मात्र प्रॉपर्टी तुम्ही कोणाच्या नावावरती करूच शकत नाही, ती फक्त आकाशचीच राहणार। त्यामुळे तुम्ही त्याला बरं केलं ना आणि मेडिकल जर आपल्याला सर्टिफिकेट मिळालं आकाश बऱ्या असण्याचं तर यापुढचे रागिणीचे सगळे डाव संपतील आणि आपण मागच्या सगळ्याची रिकव्हरी करत कोर्टासमोर रागिणीला हजर करून तिला जेलमध्ये पाठवू शकतो। तुम्ही फक्त आकाशवरती फोकस करा। भूमी सांगते सर तुम्ही माझ्यासाठी इतकं करताय ना, म्हणजे माझा मोठा भाऊ असताना त्याने सुद्धा इतकं काही केलं नसतं असं म्हणत भूमी आता इकडे भानुशाली वकिलांचे आभार मानते। भानुशाली वकील म्हणतात, आत्ता मला म्हटलात ना तुम्ही मोठा भाऊ,
मग मला मोठा भाऊ समजा आणि त्याशीच माझी मदत घ्या. अगदी देवासारखे, मित्रासारखे किंवा भावासारखे, वडिलांसारखे भानुशाली वकील आता भूमीच्या पाठीशी उभे राहतात, कोणतेही ऋणानुबंध नसताना. पण अशी काही माणसं असतात की जी आपल्या आयुष्यामध्ये रक्ताचं नातं नसताना सुद्धा आपल्यासाठी इतकं काही करून जातात ना, त्यातलेच भानुशाली वकील भूमीला एक सापडलेले असतात. आणि भूमी स्वतःच्या म्हणजे भाग्यावरती हेवा करते, कारण काही मोजकीच नाती तिला मिळालेली असतात. ती नाती तिच्या पाठून ठाम उभीशी असतात. त्यातले एक रघु काका सुद्धा स्वतःचा जीव देऊन भूमीसाठी काहीही करायला तयार असतात. आता हेच रघु काका कोमात असल्यामुळे भूमीला त्यांची पण आठवण येते. मग भूमी इकडे आता मात्र वकिलांकडे येते, शैलेश वर्तक डॉक्टरांकडे येते आणि डॉक्टरांकडे आल्यावरती आकाशचे MRI रिपोर्ट काढले जातात. त्यावरती आता इकडे शैलेश वर्तक सांगतात, या MRI रिपोर्टनुसार आकाश कोणत्याही क्षणी बरा होऊ शकतो. पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट अलर्ट करू इच्छितो, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही आत्ता तुमचे आणि आकाशचे असे काही व्हिडिओ, फोटो वगैरे काढून ठेवा, कारण त्याचे MRI रिपोर्ट पाहता आकाश कोणत्याही क्षणी बरा होऊ शकतो. या सगळ्याचा मला आता एकदम खात्री वाटते. पण या सगळ्यामध्ये एक धोका असा आहे की ज्या वेळेला आकाश बरा होईल ना, त्यावेळेला तो आत्ताचा 7 वर्षाचा पिरियड विसरून जाईल. आणि तुम्हीसुद्धा 7 वर्षातच येता बरं का, म्हणजे तुमचा पिरियड हा 1 वर्षाचा आहे. पहिले 6 वर्ष पण तो विसरणार आहे, त्यामुळे तुम्हाला पण तो विसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं म्हणत शैलेश वर्तकांनी भूमीला अलर्ट केलेलं असतं. भूमी म्हणते, मला त्याची काळजी नाही आहे, मला फक्त आकाश बरा व्हायला पाहिजे. शैलेश आता डॉक्टर म्हणतात, त्याचीच तुम्ही काळजी करा, कारण आकाशला बरं करणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यात कायमपर्यंत असणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्ही इतकं मात्र करा, मी सांगतोय तितकं तुमच्यासाठी नाही तर आकाशसाठी, की तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ, लग्नाचे काही अल्बम हे सगळं मिळवायला घ्या. तुमचं कोणी घरामध्ये राहत असेल त्यांच्याकडून ते मागवून घ्या, कारण आत्तापर्यंत शैलेश वर्तकांना पण घरातली सगळी परिस्थिती समजलेली असते. आता भूमी मात्र कामाला लागते. भूमी लगेचच मनूला कॉल करून तिला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी आता मागवण्यासाठी सांगते. आणि आता इकडे मालिकेमधला खरा ट्विस्ट तेव्हा येणार आहे ज्या वेळेला आकाश बरा होणार आहे. आकाश बरा झाल्यावर ती रागिणी या गोष्टीचा फायदा घेत गेल्या 7 वर्षातील सगळ्या गोष्टी विसरत भूमीला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढायला निघणार आहे. पण त्याच वेळेला ज्या पद्धतीने शैलेश वर्तक डॉक्टरांनी सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी भूमीने जपून ठेवलेल्या असतात, त्या आकाशला दाखवण्यासाठी आता भूमी समोर येणार असते. पण नियतीचा चमत्कार वेगळाच असतो. भूमीने कोणत्याही गोष्टी न दाखवता आकाशने भूमीला सायकल राणी न म्हणता भूमी थांब असं सांगितलेलं असतं. कोणतीही गोष्ट तुला दाखवण्याची गरज नाही आहे, मला सगळं आठवतंय. वर्षभरात तू जी माझी काळजी घेतलीस ना, त्यामुळे मी आज बरा झालोय. आजीला खूप आनंद होतो. म्हणजे ही असते प्रेमाची ताकद. आकाशला कुणीही काहीही न सांगता त्याने भूमीला ओळखलेलं असतं. आकाश बरा झालेला असतो, मालिकेत एक मोठा लीप येणार असतो आणि बरा झाल्यावरती सुद्धा आकाशला भूमीच्या प्रेमाची आठवण असते. त्यामुळे मालिका पाहायला इथून फार रंजक होणार असते.